Hello students, let's start our today's session of the physics. Okay, तर लास्ट टाइम आपण एररचा पार्ट स्टडी करत होतो. एरर म्हणजे काय, तर डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू इज कॉल्ड ॲज एरर. एरर इज इक्वल टू फॉर्म्युला काय येणार, त्याच्यामुळे ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर्ड व्हॅल्यू. ओके, सो ट्रू व्हॅल्यू मायनस मेजर, इथं सबट्रॅक्शन असल्यामुळे काय होऊ शकतं, हे सबट्रॅक्शन कधी पॉझिटिव्ह येऊ शकतं, कधी निगेटिव्ह येऊ शकतं, कधी झिरो पण येऊ शकतं. म्हणजे एरर कॅन बी पॉझिटिव्ह, निगेटिव्ह और झिरो असू शकते. जे ट्रू व्हॅल्यू जर जास्त असेल तर एरर पॉझिटिव्ह येणार आहे, आणि ट्रू व्हॅल्यू मेजर्ड व्हॅल्यू पेक्षा जर कमी असेल तर काय येणार आहे, एरर निगेटिव्ह येणार आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट, एरर कॅल्क्युलेशनसाठी आपल्याला ट्रू व्हॅल्यू लागते, बट ट्रू व्हॅल्यू इज नेव्हर नोन टू अस. लक्षात घ्या, एमसीक्यू मध्ये विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट मध्ये असा एक सेंटेन्स असू शकतो की जो तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, की ट्रू व्हॅल्यू आपल्याला कधीही माहिती नसते. ट्रू व्हॅल्यू इज नेव्हर नोन टू अस. म्हणजे एखादा तुम्हाला रॉड दिला आणि त्याचा डायमीटर विचारलं तर त्या डायमीटरची एक्झॅक्ट व्हॅल्यू तुम्हाला कधीही माहिती नसते, कारण तुम्ही त्या डायमीटरची व्हॅल्यू कशी सांगणार आहात, मेजरमेंट करून सांगणार आहात. डायरेक्ट तर तुम्हाला काय सांगता येत नाहीये, मेजरमेंट करूनच सांगावं लागेल. आणि मेजरमेंट करत असताना कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एरर्स या येत असतात. मग ट्रू व्हॅल्यू नेमकी काढली कशी जाते, तर लार्ज नंबर ऑफ रिडिंग घेऊन त्याचं ऍव्हरेज घेतलं जातं आणि त्या ऍव्हरेजला ट्रू व्हॅल्यू असं मानलं जातं. ट्रू व्हॅल्यू असं मानलं जातं, परंतु तीच ट्रू व्हॅल्यू असेल असं नाहीये. परंतु कॅल्क्युलेशनसाठी काहीतरी ट्रू व्हॅल्यू आपल्याला कुठून तरी काढावी लागेल. तर ऍव्हरेज ऑफ लार्ज नंबर ऑफ मेजर्ड व्हॅल्यूज म्हणजे आपण ट्रू व्हॅल्यू असं आपण म्हणतो. ओके, तर आता या एरर जे आहे ते एररचे टाइप्स कुठले आहेत, तर फर्स्ट इज द सिस्टमॅटिक एरर, सेकंड इज द रॅन्डम एरर. म्हणजे एरर जे आहे ते बेसिकली दोन टाइपमध्ये, टू टाइप्समध्ये एरर आपण क्लासिफाय करू शकतो, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय, मेजरमेंट सिस्टीम मुळे क्रिएट होणारे एरर्स. मेजरमेंट सिस्टीम म्हणजे काय, तर मेजरमेंट सिस्टीम मध्ये ती फिजिकल क्वांटिटी येते, इन्स्ट्रुमेंट येतं, ऑपरेटर येतो आणि एन्व्हायरमेंट येतं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या एकत्रित केल्यानंतर त्याला काय म्हणतो आपण, मेजरमेंट सिस्टीम असं म्हणतो. आणि याच्यातली एखादी जरी गोष्ट जर बिघडली तरी तुमची एरर येणार आहे. याच्यातले एखाद मेजरमेंट सिस्टीमचे हे जे इलिमेंट आहेत त्या कुठल्याही एका इलिमेंटमध्ये जर डिफेक्ट तयार झाला तर काय होणार आहे, एरर क्रिएट होणार आहे. दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. सो एरर इन मेजरमेंट ड्यू टू द फॉल्ट्स इन मेजरमेंट सिस्टीम एलिमेंट्स इज कॉल्ड ॲज सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररला डेफिनेट कॉज असतं, म्हणजे ती एकतर इन्स्ट्रुमेंटमुळे असू शकते, किंवा ऑपरेटरमुळे असू शकते, किंवा एन्व्हायरमेंटमुळे असू शकते. त्याला काहीतरी सर्टन रिझन असणार आहे. आणि ही एरर जनरली युनिडायरेक्शनल असते असं आपण बघितलेलं आहे. म्हणजे एकतर पॉझिटिव्ह असणार किंवा निगेटिव्ह असणार आहे. कंटिन्युअसली पॉझिटिव्ह म्हणजे प्रत्येक मेजरमेंटमध्ये पॉझिटिव्हच येणार आहे, किंवा एरर निगेटिव्ह असेल तर प्रत्येक मेजरमेंटमध्ये ती निगेटिव्ह येणार. म्हणजे युनिडायरेक्शनल म्हणजे काय, एक लक्षात घ्या, सिस्टमॅटिक एरर एकदा प्रोड्यूस झाली तर प्रत्येक मेजरमेंटमध्ये ती रिपीट होते, आणि प्रत्येक मेजरमेंटमध्ये रिपीट होत असताना काय होणार आहे, ती कंटिन्युअसली ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त तरी येणार आहे, किंवा ट्रू व्हॅल्यू पेक्षा कंटिन्युअसली कमी तरी येणार आहे. असं होणार नाही की फर्स्ट मेजरमेंट केला आणि त्याच्यामध्ये ट्रू व्हॅल्यू पेक्षा कमी आली आणि नंतर ट्रू व्हॅल्यू पेक्षा जास्त आली, असं कधी होणार नाही. लक्षात घ्या, एका कुठल्या तरी डायरेक्शनला राहणार आहे, ते एका कुठल्या तरी साईडला राहणार आहे कंटिन्युअसली. आणि त्याचं रिझन फाइंड आउट करून, कॉज फाइंड आउट करून सिस्टमॅटिक एरर आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू शकतो. ओके, आता सिस्टमॅटिक एरर जे आहेत त्या कुठल्या कुठल्या टाईप आहे, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. Errors which are due to imperfect design of the instrument or faults in the instrument are called as instrumental error. म्हणजे ते इन्स्ट्रुमेंट बनवतानाच त्याच्यामध्ये समजा काय झाला, त्याचं डिझाईन करत असतानाच तिथं काहीतरी प्रॉब्लेम झाला, किंवा मॅन्युफॅक्चर करत असतानाच त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट तयार झाला, किंवा आपण मेजरिंग इन्स्ट्रुमेंट रिपीटेडली यूज करतो आणि रिपीटेडली यूज केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्यामध्ये काही पार्ट्स वियर, टियर, बेंडिंग होऊ शकतं, आणि याच्यामुळे देखील काय होऊ शकतं, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये एरर येऊ शकतात. आणि अशा प्रकारे फॉल्टी इन्स्ट्रुमेंट वापरल्यानंतर ऑटोमॅटिकली मेजर्ड व्हॅल्यू ही ट्रू व्हॅल्यू पेक्षा थोडीशी डिफरंटच येणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये परत काही टाइप्स आहेत जे माहिती असणं आवश्यक आहे एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यू. दॅट इज द झिरो एरर. टेक्स्टबुक मध्ये एवढं सगळं दिलेलं नाहीये, लक्षात घ्या. ओके, परंतु ते आपल्याला डिटेलमध्ये स्टडी करावं लागेल एनसीईआरटी पॉइंट ऑफ व्ह्यू. झिरो एरर. तर झिरो एरर म्हणजे काय, व्हेन झिरो मार्क ऑफ द इन्स्ट्रुमेंट इज नॉट ऍट इट्स एक्झॅक्ट पोझिशन देन एरर प्रोड्युस्ड इज कॉल्ड ॲज झिरो एरर. ओके, म्हणजे
शेवटी मेजरमेंट ची व्हॅल्यू जी आहे, रिडिंग जे आहे ते 0 पासून चालू होतं आणि 0 ज्या पोझिशनला पाहिजे त्या पोझिशनला जर 0 नसेल, ते थोडंसं स्लाइटली डिस्प्लेस्ड पोझिशनला असेल, तर ऑटोमॅटिकली तेवढी अमाऊंट ऑफ एरर जी आहे ती कंटिन्युअसली क्रिएट होणार आहे. बरोबर. 0 एररच्या काही पिक्चर्स, डायग्राम्स देखील मी तुम्हाला दाखवलेले होते. आणि ते डायग्राम्स कसे आहेत बघा 0 एररचे या पद्धतीने आहे. ओके. आता 0 एरर जी आहे ती प्रत्येक इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत डिफरंट फॉर्म मध्ये असू शकते. फॉर एक्झाम्पल इथे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, याच्यामध्ये सर्क्युलर स्केल असते आणि त्याच्यावर पॉइंटर मूव्ह होत असतो. आता ते इन्स्ट्रुमेंट बंद असताना तो पॉइंटर जो आहे तो एक्झॅक्टली 0ला मॅच जर करत नसेल, तर तिथं काय असणार आहे, एरर असणार आहे. दॅट इज द 0 एरर. ओके. आणि तो पॉइंटर जर 0च्या पुढे असेल, पॉझिटिव्ह साईडला असेल, तर त्याला पॉझिटिव्ह 0 असं एरर असं आपण म्हणणार. आणि पॉइंटर जर काय असेल 0च्या पाठीमागे असेल, निगेटिव्ह साईडला असेल, तर त्याला निगेटिव्ह 0 एरर असं आपण म्हणणार. तसं व्हर्नियर कॅलिपर मध्ये 2 स्केल असतात, लक्षात घ्या. व्हर्नियर कॅलिपर मध्ये काय असतात, 2 स्केल्स आर देअर. फर्स्ट इज द व्हर्नियर स्केल अँड सेकंड इज द मेन स्केल. ठीक आहे. आता मेन स्केल जी आहे ती फिक्स्ड जॉवर प्रिंट केलेली असते आणि व्हर्नियर स्केल जी आहे ती काय केलेली असते, मुव्हेबल जॉवर प्रिंट केलेली असते. आणि ज्यावेळी दोन्ही जॉ एकमेकाला पूर्णपणे टच करतात, त्यावेळी 0 रिडिंग दाखवायला पाहिजे. 0 रिडिंग दाखवायला पाहिजे म्हणजे व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या 0ला एक्झॅक्टली मॅच करायला पाहिजे. ते मॅच नाही केलं तर ऑटोमॅटिकली तिथं 0 एरर येणार आहे. पुन्हा एकदा इथं पॉझिटिव्ह 0 एरर आणि निगेटिव्ह 0 एरर असू शकतं. पॉझिटिव्ह 0 एरर म्हणजे व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या 0च्या राईट हँड साईडला असेल. व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या 0च्या राईट हँड साईडला असेल तर त्याला काय म्हणणार आपण, पॉझिटिव्ह 0 एरर असं म्हणणार. आणि इथं निगेटिव्ह 0 एरर देखील तुम्हाला इथे दिसते बघा, निगेटिव्ह 0 एरर. जर व्हर्नियर स्केलचा 0 मेन स्केलच्या 0च्या लेफ्ट हँड साईडला असेल तर त्याला काय म्हणणार आपण, निगेटिव्ह 0 एरर. तर या पद्धतीने 0 एरर म्हणजे काय, पॉझिटिव्ह एरर म्हणजे काय, निगेटिव्ह 0 एरर म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ओके. त्याच्यानंतर आपण जो नेक्स्ट पार्ट बघणार आहे दॅट इज लिस्ट काउंट एरर, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज परमिसिबल एरर. ओके. नेक्स्ट इज द लिस्ट काउंट एरर, सेकंड टाइप ऑफ, म्हणजे बी, म्हणजे इन्स्ट्रुमेंटल एरर मधली दुसरी एरर. पहिली 0 एरर बघितली, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिस्ट काउंट एरर, which is also called as permissible error. Permissible error, list count error or permissible error. ठीक आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला लिस्ट काउंट म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. लिस्ट काउंट, लिस्ट काउंट म्हणजे काय, तर मिनिमम व्हॅल्यू which can be measured by a particular instrument that is called as least count. Okay, so minimum ही लिस्ट काउंटची डेफिनेशन काय बघा, मिनिमम व्हॅल्यू which can be measured by instrument is called as least count. लिस्ट काउंट म्हणजे कमीत कमी किती काउंट करू शकतं ते, लक्षात येते, कमीत कमी किती व्हॅल्यू मेजर करू शकतं, की कमीत कमी किती काउंट करू शकतं, त्याला काय म्हणू शकतो आपण, लिस्ट काउंट असं म्हणतो. लिस्ट काउंट लक्षात येते का बघा. मिनिमम व्हॅल्यू विच कॅन बी मेजर्ड बाय इन्स्ट्रुमेंट इज कॉल्ड एज लिस्ट काउंट. एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता तुमच्याकडं स्केल असेल, प्लास्टिकची स्केल असेल ना सगळ्यांच्याकडं, तर त्या स्केलचा लिस्ट काउंट काय असणार बघा. तुमच्याकडे जी स्केल आहे त्या स्केलवर मिनिमम रिडिंग आपण कितीचं घेऊ शकतो रे, बघा जरा त्याच्यावर मिनिमम कितीचं रिडिंग घेऊ शकतो मला सांगा जरा. त्याच्यापेक्षा कमीचं रिडिंग त्या स्केलच्या साईने घेताच येणार नाही. तर स्केलवर मार्किंग आहेत बघा. ओके. आणि
त्याच्यामध्ये 2 छोटे छोटे मार्क्स आहेत, त्याच्यापेक्षा कमीच रिडिंग आपण घेऊच शकत नाही, बरोबर आहे ना? करेक्ट. तर स्केलचा जो लिस्ट काउंट येणार आहे तो 1 मिलीमीटर येणार आहे, कारण 1 मिलीमीटर पेक्षा कमीचं रिडिंग त्याच्या साइन आपण मेजर करू शकत नाही. किंवा तुमच्याकडे वॉच आहे ना, टाइम मेजरमेंट साठी रिस्ट वॉच वगैरे वापरू शकतो. तुमच्याकडे जे वॉच आहे रिस्ट वॉच, त्याच्या साइनात कमीत कमी किती टाइम मेजर करू शकतो? त्याच्यापेक्षा कमीचा टाइम मेजर करू शकत नाही. किती? 1 सेकंड, बरोबर. मग त्याचा लिस्ट काउंट झाला 1 सेकंड. तुमच्या मोबाईलमध्ये कदाचित स्टॉपवॉच असेल, मोबाईलचं स्टॉपवॉच, त्याच्यामध्ये सेकंड पेक्षा कमी टाइम देखील ते काउंट करतं, बरोबर. त्याचा लिस्ट काउंट जरा माहिती असेल तर सांगा. मोबाईलचा काय स्टॉपवॉच, स्टॉपवॉच म्हणजे टाइम आपण स्टार्ट आणि स्टॉप करू शकतो. ओके, ते स्टॉपवॉच. ते स्टार्ट करून कधी बघितलंय का? ते किती फास्ट पळतं आणि त्याच्या मागे किती डिजिट, सेकंड मधला कितवा पार्ट असतो, आहे ना? आता ते तुमचं जे प्रोग्राम असेल त्या मोबाईल कुठल्या टाईपचा आहे त्याच्यानुसार काय होणार आहे ते चेंज होणार आहे. ते मोबाईल टू मोबाईल थोडंसं चेंज होईल. तर साधारणपणे 0.01 सेकंद त्याच्यामध्ये असतं, किंवा काही वेळेला 0.001 सेकंद देखील असतं. ओके, 0.01 सेकंदचा टाइम देखील काय करू शकतं, ते मेजर करू शकतं. म्हणजे ऑलिम्पिक गेम्समध्ये जनरली जे स्टॉपवॉच वापरलं जातं ते 0.01 सेकंदच्या लिस्ट काउंटचं वापरलं जातं, म्हणजे ते तेवढा टाइम देखील मेजर करू शकतं. ठीक आहे. किंवा व्हर्नियर कॅलिपर आपण जर घेतला, व्हर्नियर कॅलिपर याचा लिस्ट काउंट आहे 0.2 मिलीमीटर. ओके, आणि मायक्रोमीटर जे आहे, मायक्रोमीटर 0.02 आहे याचं ऍक्च्युली 0.02 मिलीमीटर, आणि याचा आहे 0.01 मिलीमीटर. एवढं कमी रिडिंग आपण मेजर करू. म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंट किती मेजरमेंट करणार हे त्याच्या स्केलवर किंवा त्याच्या कन्स्ट्रक्शनवर डिपेंडंट असतं, बरोबर आहे ना? तर एखादं इन्स्ट्रुमेंट कमीत कमी किती व्हॅल्यू मेजर करू शकतं, कमीत कमी किती चेंज इन रिडिंग घेऊ शकतं, त्याला काय म्हणतो आपण? लिस्ट काउंट असं म्हणतो. ठीक आहे. आता लिस्ट काउंट एरर म्हणजे काय असणार आहे? तर हे बघा, समजा हा एक ऑब्जेक्ट आहे, आणि याची ट्रू लेंथ आहे 22.3 मिलीमीटर आहे. किती आहे? 22.3 मिलीमीटर. ही झाली याची ट्रू व्हॅल्यू, ट्रू लेंथ एवढी. हा एक ऑब्जेक्ट आहे, याची ट्रू लेंथ किती आहे? 22.3 मिलीमीटर आहे. आणि आपण आपल्याकडे जी नॉर्मल स्केल आहे त्या स्केलच्या साइन आपण जर मेजरमेंट केली, ओके, नॉर्मल आपल्याकडे जी स्केल आहे ती स्केलच्या साइन आपण सपोज मेजरमेंट केली, तर काय होणार बघा. हीच तुमची स्केल आहे. याच्यामध्ये बरोबर काय करणार, एका ऑब्जेक्टच्या एका एजला आपण बरोबर 0 मॅच करणार. हे 0 मॅच झालं नाही व्यवस्थित तर काय होणार, मग कुठली एरर तयार होणार? 0 एरर तयार होणार. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये नंतर असे भरपूर काय काय त्याच्यामध्ये नंबर ऑफ डिव्हिजन असणार, रिडिंग असणार. आता ही जी लाईन आहे ती काही स्टुडंटला 22 ला मॅच होताना दिसणार, म्हणजे 22 मिलीमीटरला मॅच होताना दिसणार. काही स्टुडंटला 23 मिलीमीटरला मॅच होताना दिसणार आहे. ओके, कारण 1 मिलीमीटर आणि त्या मिलीमीटर मधलं फ्रॅक्शन ते कमी जास्त व्हायला काय जास्त वेळ लागत नाहीये. ओके, आता त्याच्यामुळे स्केल जे आहे ते 22.3 तर मेजर करू शकणार नाही. मग अनेक स्टुडंटला ही मेजरमेंट करायला सांगितले तर काही स्टुडंट त्याचं रिडिंग 22 मिलीमीटर सांगणार आणि काही स्टुडंट जे आहे त्याचं रिडिंग 23 मिलीमीटर सांगणार. म्हणजे स्केल जर ओके असेल तर, अगदी परफेक्ट ओके असेल, 0 एक्झॅक्टली मॅच केला तर, कारण मिलीमीटर मध्ये स्केलवर आपण कमीत कमी 1 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर असंच रिडिंग घेणार आहे. 22 नंतर डायरेक्ट 23 येणार, 22 पॉईंट समथिंग वगैरे त्याच्यावर काही नसणार आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या 22 मिलीमीटर रिडिंग घेतलं तर 0.3 चा फरक पडणार, म्हणजे 0.3 ची एरर येणार आहे. 23 मिलीमीटर घेतलं तर काय होणार, 0.7 मिलीमीटरचा एरर येणार आहे. लक्षात येत आहे? तर याला म्हणायचं लिस्ट काउंट एरर. म्हणजे लिस्ट काउंट एरर कधी प्रोड्यूस होणार आहे, जर लिस्ट काउंटची व्हॅल्यू जास्त असेल, म्हणजे मिनिमम ते किती मेजर करू शकतं त्याची व्हॅल्यू जास्त असेल,
आणि रिडिंगची व्हॅल्यू जर काय असेल त्याच्यापेक्षा थोडीशी ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असेल तर ही एरर क्रिएट होऊ शकते. ओके, म्हणजे लिस्ट काउंट जर 1 मिलीमीटर असेल तर सगळे रिडिंग ते 1 मिलीमीटरच्या पट्टीत घेणार, बरोबर. आणि त्याच्या आदली मधली व्हॅल्यू असेल तर ते मेजर करू शकणार नाही. आणि त्याच्यामुळं आदली मधल्या व्हॅल्यूसाठी काय होणार, एकतर अलीकडचं रिडिंग घेतलं जाणार, प्रिव्हियस रिडिंग घेतलं जाणार किंवा नेक्स्ट रिडिंग कुठलं तरी घेतलं जाणार. आणि त्याच्यामुळे काय होणार, मेजरमेंट मध्ये थोडीशी एरर येऊ शकणार आहे. त्याला काय म्हणायचं, लिस्ट काउंट एरर असं म्हणायचं. लक्षात येत आहे. तर या पद्धतीने ही लिस्ट काउंट एरर प्रोड्यूस होते. ओके, लिस्ट काउंट एरर जी आहे ती याच्यामुळे प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो लिस्ट काउंट एरर इज प्रोड्यूस्ड व्हेन list count error is produced when true value is not multiple integral of integral multiple of is not integral multiple of इंटिग्रल मल्टिपल ऑफ लिस्ट काउंट. बरोबर. या सेंटेन्सचा मिनिंग लक्षात येतोय का बघा. ज्यावेळी ट्रू व्हॅल्यू जी आहे, ट्रू व्हॅल्यू 22.3 आहे, ही जर मल्टिपल इंटिग्रल ऑफ लिस्ट काउंट नसेल, आता लिस्ट काउंट 1 मिलीमीटर आहे ना, 1 मिलीमीटरचे इंटिग्रल मल्टिपल म्हणजे काय येणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 20 21 22 असे येणार ना इंटिग्रल मल्टिपलच्या व्हॅल्यू. ओके, जर लिस्ट काउंटच्या मल्टिपल इंटिग्रल मध्ये ती व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू जर नसेल, त्याच्या आदली मधली व्हॅल्यू जर असेल तर काय होणार आहे, लिस्ट काउंट एरर प्रोड्यूस होणार आहे. प्रोड्यूस व्हेन ट्रू व्हॅल्यू इज नॉट मल्टिपल इंटिग्रल ऑफ लिस्ट काउंट. लक्षात येत आहे. म्हणजे ही एरर मिनिमाइज करायची असेल तर कमीत कमी लिस्ट काउंटचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरावं लागेल. ओके, ही एरर मिनिमाइज करायची असेल तर आता 22.3 जर रिडिंग ट्रू व्हॅल्यू असेल तर पॉईंट मध्ये मेजर 0.1 मिलीमीटर मध्ये मेजरमेंट करणारं इन्स्ट्रुमेंट आपल्याला वापरावं लागेल. स्केल वापरली तर एरर येणार आहे त्याच्यामध्ये. लक्षात येत आहे. तर ही लिस्ट काउंट एररची कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज बॅकलॅश एरर. थर्ड टाइप ऑफ इन्स्ट्रुमेंटल एरर. अजून आपण इन्स्ट्रुमेंटच्याच एरर मध्ये, लक्षात घ्या. थर्ड इज द बॅकलॅश. ओके, बॅकलॅश एरर. आता बॅकलॅश एरर कशामुळे क्रिएट होते. ओके, सो दिस एरर इज प्रोड्यूस्ड due to free play between gears and screws. Okay, free play between meshing gears and meshing screws. Between meshing gears and screws of instrument. Okay, बॅकलॅश एरर असं म्हणायचं. याचा मीनिंग काय होतो लक्षात घ्या. अनेक वेळा अनेक इन्स्ट्रुमेंट मध्ये गिअर्स असतात किंवा स्क्रूज असतात. ओके, गिअर्स अँड स्क्रूज असतात. आता गिअर्स म्हणजे काय, तर गिअर म्हणजे असे, याला गिअर म्हणतात, हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. दिस इज कॉल्ड ॲज गिअर. याला गिअर असं म्हणायचं. आणि मेशिंग गिअर म्हणजे गिअर मध्ये गिअर असे बसवलेले असतात, याला मेशिंग गिअर असं म्हणायचं. म्हणजे एक गिअर फिरवला की त्याच्यामुळे काय होणार आहे, दुसरा गिअर फिरणार आहे. याला गिअर असं म्हटलं जातं, लक्षात घ्या. दिस इज गिअर. हे मेशिंग, याला मेशिंग म्हणजे एकमेकाला कनेक्टेड असणं, कॉन्टॅक्ट मध्ये असणं.
आता हा गिअर फिरवला की ऑटोमॅटिकली काय होणार आहे, त्याच्यामुळे हा दुसरा गिअर फिरणार आहे. पॉवर ट्रान्समिशनसाठी किंवा मोशन एका पार्ट मधून दुसऱ्या पार्टकडे ट्रान्सफर करण्यासाठी काय करतो आपण, हे मेशिंग गिअर्स वापरतो. आता हे मेशिंग गिअर जे आहे त्याचं व्यवस्थित वर्किंग होण्यासाठी यांच्यामध्ये थोडा फ्री प्ले ठेवलेला असतो, म्हणजे थोडासा गॅप ठेवलेला असतो. बघा इथं गॅप दिसतोय का तुम्हाला? हे बघा, वरच्या गिअरचा हा सरफेस आणि खालच्या गिअरचा हा सरफेस, या दोन गिअर मध्ये काय आहे, थोडासा गॅप आहे इथं, गॅप गॅप याला काय म्हणायचं, फ्री प्ले असं म्हणलं जातं. आणि हे पर्पजफुली तिथे इंट्रोड्यूस केलेलं असतं. पर्पजफुली थोडासा गॅप, अगदी किंचित गॅप तिथे ठेवलेला असतो. कशासाठी, ते व्यवस्थित ते एकमेकाला कुठंही लॉक होऊ नये कम्प्लिटली आणि व्यवस्थित रन व्हावं, याच्यासाठी तो फ्री प्ले दिलेला असतो. आता या फ्री प्लेमुळे होणार काय लक्षात घ्या, तर याच्यामध्ये हा गिअर फॉरवर्ड डायरेक्शन फिरवत असताना दोघे व्यवस्थित फिरणार आहे, परंतु बॅकवर्ड डायरेक्शन फिरवत असताना जोपर्यंत हा टीथ, याला काय म्हणायचं, हा टूथ म्हणायचं. टूथ, गिअरचे हे टूथ्स असतात, लक्षात घ्या. ज्यावेळी हा टूथ याला परफेक्टली टच करत नाही तोपर्यंत वरच्याचे मोशन चालू होणार नाही. हे बघा, आपण क्लॉकवाईज फिरवा लागलोय, क्लॉकवाईज फिरवा लागल्यामुळे काय होणार आहे, हा राईटचा गिअर आणि हा लेफ्टचा गिअर एकमेकाच्या कॉन्टॅक्टमध्ये, इथं कॉन्टॅक्ट असणार आहे. ठीक आहे, क्लॉकवाईज फिरवत असताना. आता मी खालचा गिअर अँटी क्लॉकवाईज फिरवायला चालू केलं तर हा गिअर सुरुवातीला काय करणार, हा फ्री प्ले जो आहे तो भरून काढणार, मग ते वरच्या गिअरच्या टूथला टच होणार आणि मग वरचा गिअर फिरायला चालू करणार. आणि या गॅपमुळे काही वेळेला काय होते, एरर क्रिएट होते. कारण आपण रोटेशन तर चालू करणार आहे, परंतु ऍक्च्युअल रोटेशन अजून वरच्या गिअरची चालू झालेली नाही. खालच्या गिअरची रोटेशन आपण चालू केली, परंतु वरच्या गिअरची रोटेशन जोपर्यंत हा प्ले भरून निघत नाही, हा गॅप भरून निघत नाही, तोपर्यंत वरच्या गिअरची मोशन चालू होणार नाही. ओके, आणि याला काय म्हणायचं, बॅकलॅश असं म्हणायचं, बॅकलॅश. ओके, म्हणजे बॅकलॅश एरर ही कुठल्या इन्स्ट्रुमेंटच्या बाबतीत येते, ज्या इन्स्ट्रुमेंटमध्ये अशा प्रकारचे गिअर, मेशिंग गिअर किंवा मेशिंग स्क्रूची अरेंजमेंट असते. मेशिंग गिअर किंवा मेशिंग स्क्रूची अरेंजमेंट असते, त्याच्याच मध्ये फक्त ही बॅकलॅश एरर क्रिएट होऊ शकते. ज्याच्यामध्ये गिअर्स नाही आहेत किंवा स्क्रूज नाही आहेत, त्याच्यामध्ये काय बॅकलॅश एरर क्रिएट व्हायचा काय संबंध येत नाही. लक्षात आलं? त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये आणखी आहे, दॅट इज कॅलिब्रेशन एरर. कॅलिब्रेशन एरर किंवा त्यालाच आपण म्हणतो कॉन्स्टंट एरर. कॉन्स्टंट एरर, कॅलिब्रेशन एरर और कॉन्स्टंट एरर. आता हे कॅलिब्रेशन म्हणजे काय, तर स्केल मार्क करणं म्हणजे कॅलिब्रेशन. मार्किंग ऑफ स्केल is called as calibration. Is called as calibration. लक्षात येते का बघा, समजा ही तुमची एक पट्टी आहे, मीटर पट्टी किंवा स्केल आहे. आता याच्यावर काय करायचं, स्केल मार्क करायचे म्हणजे डिव्हिजन असे मार्क करायचे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. आता हे स्केल मार्क करत असताना इथं बरोबर 0 पाहिजे आणि इथं बरोबर 5 मिलीमीटर पाहिजे, किंवा इथं बरोबर 10 मिलीमीटर, किंवा प्रत्येक डिव्हिजन एक्झॅक्टली 1 मिलीमीटरचं पाहिजे. परंतु हे मार्क करत असतानाच प्रत्येक डिव्हिजन थोडंसं वाढलं किंवा प्रत्येक डिव्हिजन थोडंसं कमी झालं तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली लार्ज रिडिंग मध्ये काय होणार आहे, मोठा फरक पडणार आहे. लक्षात येत आहे? म्हणजे हे कॅलिब्रेशन एरर जनरली कोण करू शकतं, मॅन्युफॅक्चरर, जो इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चर करणार आहे. हे स्केलशी रिलेटेड झालं. असं ॲमीटरची स्केल जी आहे, 0 अँपियर, 5 अँपियर, 10 अँपियर हे मार्क करत असताना थोडे डिव्हिजन वाढले तर ते 5 अँपियर ऐवजी एक्झॅक्टली 5 अँपियर दाखवणार नाही, ते त्याच्यापेक्षा थोडंसं, म्हणजे ऍक्च्युअल स्केलवर दाखवणार 5, परंतु ऍक्च्युअल मेजर्ड व्हॅल्यू असणार आहे 5 पेक्षा थोडीशी जास्त किंवा थोडीशी कमी, कारण स्केलच चुकीची मार्क केली त्याच्यावर. त्याला म्हणायचं कॅलिब्रेशन एरर किंवा कॉन्स्टंट एरर, जी प्रत्येक रिडिंग मध्ये काय होणार आहे, रिपीट होणार आहे. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज कॅलिब्रेशन एरर. तर या पद्धतीने या इन्स्ट्रुमेंटल एरर आहे, म्हणजे इन्स्ट्रुमेंट मध्ये तयार होणारे जे एरर्स आहेत ते याच्यामुळे तयार होऊ शकतात.
लक्षात येते का बघा. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर नंतर नेक्स्ट आहे सेकंड टाइप ऑफ सिस्टमॅटिक एरर. बघा पुन्हा एकदा इथं चार्ट काढतो म्हणजे आपण कुठं आहे ते तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, एरर्स मध्ये बेसिकली दोन टाइप आहेत. एक आहे सिस्टमॅटिक एरर. ओके, सिस्टमॅटिक एरर. अँड सेकंड इज द रॅन्डम एरर. हे दोन बेसिक टाइप. सिस्टमॅटिक मध्ये परत टाइप आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण बघितलं आता इन्स्ट्रुमेंटल. ओके, सेकंड आहे दॅट इज पर्सनल एरर, जे आता अजून बघणार आहे आपण. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल एरर, जे अजून बघायचं आहे. आणि थिअरॉटिकल एरर देखील असतं. थिअरॉटिकल एरर. आणि इन्स्ट्रुमेंटल एरर मध्ये इन्स्ट्रुमेंटच्या आतमध्ये त्याच्यामध्ये तयार होणारे एरर्स कुठले आहेत तर एक झिरो एरर आपण बघितली. त्याच्यानंतर आपण लिस्ट काउंट एरर बघितली, लिस्ट काउंट एरर. ओके, त्याच्यानंतर आपण बघितली बॅकलॅश नावाची एरर, बॅकलॅश नावाची एरर. आणि त्याच्यानंतर आपण बघितली दॅट इज कॅलिब्रेशन एरर, कॅलिब्रेशन एरर. ओके, म्हणजे आता सिस्टमॅटिक एरर आपण बघितलं. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक एरर्स मधले टाइप्स आपण बघायला लागलोय 1, 2, 3, 4. 1 इज इन्स्ट्रुमेंटल एरर. आणि इन्स्ट्रुमेंट मध्ये परत झिरो एरर आहे, लिस्ट काउंट एरर आहे, बॅकलॅश एरर आहे आणि कॅलिब्रेशन एरर आहे. हा चार्ट आपण स्टडी करतोय, लक्षात घ्या. तर इन्स्ट्रुमेंटल एररचा पार्ट आता आपला फिनिश झालेला आहे. आता आपण बघणार आहे पर्सनल एरर्स. सेकंड इज द पर्सनल एरर्स. आता पर्सनल एरर म्हणजे काय तर द एरर्स विच आर कॉज्ड ड्यू टू मिस्टेक्स ऑर केअरलेसनेस ऑफ द ऑपरेटर. एरर्स caused due to mistakes and carelessness of operator is called as पर्सनल एरर. ओके, ऑपरेटरच्या मिस्टेक किंवा ऑपरेटरचे केअरलेसनेस, निष्काळजीपणा किंवा त्यांना काही गेलेल्या चुका याच्यामुळे जी एरर क्रिएट होते त्याला काय म्हणतो आपण पर्सनल एरर असं म्हणतो. तर काही वेळेला एक्झाम मध्ये मिस्टेक आणि एरर मधला देखील डिफरन्स विचारला जाऊ शकतो. मिस्टेक आणि एरर दोन्ही सेम नाही आहेत, डिफरंट आहेत. मिस्टेक म्हणजे इट इज ओनली रिलेटेड टू द पर्सन आणि एरर म्हणजे काय, इट इज रिलेटेड टू द होल मेजरमेंट सिस्टीम. हा दोघांच्या मधला डिफरन्स आहे. ओके, पर्सनल एरर. एरर कॉज्ड ड्यू टू मिस्टेक्स ऑर केअरलेसनेस ऑफ द ऑपरेटर इज कॉल्ड ॲज पर्सनल एरर. आता केअरलेसनेस मध्ये कुठले येतात, रिडिंग करेक्टली घेण्याऐवजी काय करायचं, केअरलेसनेसमुळे थोडंसं जास्त रिडिंग किंवा कमी रिडिंग घ्यायचं, किंवा कॅल्क्युलेशन करत असताना काय करायच्या, मिस्टेक्स करायच्या, किंवा कॅल्क्युलेशन करत असताना काय करायचं, एखादी टर्म मिस करायची. तर या ज्या केअरलेसनेसमुळे क्रिएट होणाऱ्या एरर्स आहेत त्या पर्सनल एरर मध्ये येतात. आणि मिस्टेक जनरली कधी होतात, जर ऑपरेटर म्हणजे तो पर्सन जो आहे, जो मेजरमेंट घेणार आहे किंवा मेजरमेंट करणार आहे, तो परफेक्टली ट्रेन्ड जर नसेल, त्याला परफेक्ट ट्रेनिंग माहिती नसेल, काय प्रिकॉशन घ्यायचे आहेत. कारण प्रत्येक इन्स्ट्रुमेंट यूज करण्याची एक मेथड आहे, प्रत्येक इन्स्ट्रुमेंट यूज करण्याची एक मेथड आहे. त्याचबरोबर त्या संदर्भात प्रिकॉशन काय काय, इन्स्ट्रुमेंट यूज करत असताना प्रिकॉशन काय काय घ्यायचे याच्या देखील काही मेथड्स ठरलेले आहेत. या जर मेथड्स माहिती नसतील, त्या पर्सनला ते ट्रेनिंग दिलेलं नसेल, तर त्याच्याकडून मिस्टेक होण्याची शक्यता असते. आता पर्सनल एररचं एक चांगलं एक्झाम्पल म्हणजे काय आहे, पॅरालॅक्स एरर. पॅरालॅक्स एरर
म्हणजे पॅरालॅक्स एरर हे कुणाचं एक्झाम्पल आहे? पर्सनल एररचं एक्झाम्पल आहे पॅरालॅक्स एरर. ठीक आहे. आता हे पॅरालॅक्स म्हणजे काय आहे मी तुम्हाला पाठीमागे देखील पॅरालॅक्स मेथड शिकवताना सांगितलेलं आहे. ओके, आपल्या आपल्या डोळ्यासमोर एखादा ऑब्जेक्ट आपण धरला आणि एकदा फक्त उजव्या डोळ्याच्या साईनं बघितला आणि त्याच्यानंतर डाव्या डोळ्याच्या साईनं बघितला तर तो ऑब्जेक्ट काय होतो? विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड तुम्हाला शिफ्ट होताना दिसतो. म्हणजे उजव्या डोळ्यानं बघितला तर थोडंसं तुम्हाला काय होणार आहे? बघून बघा काय होणार याच्यामध्ये. एकदा उजव्या डोळ्यानं बघितला आणि एकदा डाव्या डोळ्यानं बघितला तर काय होणार? उजव्या डोळ्यानं बघितल्यानंतर डावीकडे शिफ्ट होताना दिसतो आणि डाव्या डोळ्यानं बघितल्यानंतर थोडासा उजवीकडे शिफ्ट होताना दिसतो. म्हणजे डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वेशन जर चेंज केलं, म्हणजे प्लेस ऑफ ऑब्झर्वर चेंज केला तर ऑब्जेक्टची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड काय होते? शिफ्ट होताना दिसते. त्याला काय म्हणतो आपण? पॅरालॅक्स असं म्हणतो. म्हणजे पॅरालॅक्सची डेफिनेशन वगैरे आपण बघितलेलं आहे, त्याच्यामुळे इथं काय परत मी ते लिहिणार नाही, लक्षात घ्या. पॅरालॅक्स म्हणजे काय? अपॅरंट शिफ्ट इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टची पोझिशन आपल्याला शिफ्ट होताना दिसते. अपॅरंट शिफ्ट इन द पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट ड्यू टू काय? चेंज इन द ऑब्झर्वेशन पोझिशन. ऑब्झर्वेशन पोझिशन जर चेंज केली, सुरुवातीला राईट आहे आपला ऑब्झर्वर होता, त्याच्यानंतर लेफ्ट आहे आपला ऑब्झर्वर होणार, म्हणजे ऑब्झर्वरची पोझिशन जी आहे ती चेंज झाल्यानंतर ऑब्जेक्टची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड थोडीशी सरकल्यासारखी वाटते, त्याला पॅरालॅक्स असं म्हणायचं. आता पॅरालॅक्स एरर जी आहे ती कशी क्रिएट होते ते तुम्हाला सांगतो आणि जनरली कधी क्रिएट होते. इथं पॅरालॅक्स एररचा मिनिंग कसा आहे बघा. समजा ही एक सर्क्युलर स्केल आहे आणि याच्यावर नंबर ऑफ रिडिंग आहेत 10, 20, ओके, 30, 40 अँड सो ऑन. आणि इथं एक पॉइंटर आहे, पॉइंटर असा पॉइंटर. आता पॉइंटर आणि स्केल यांच्यामध्ये काय असणार आहे? गॅप असणार आहे नेहमी, बरोबर आहे ना? पॉइंटर आणि स्केल, कारण पॉइंटर व्यवस्थित मूव्ह व्हायला पाहिजे याच्यासाठी ती स्केल आणि त्याच्यावरचा पॉइंटर यांच्यामध्ये काय असणार आहे? नेहमी थोडासा गॅप असणार आहे. तो थोडासा गॅप असतो नेहमी, लक्षात घ्या, जेणेकरून तो पॉइंटर व्यवस्थित मूव्ह व्हावा. आता स्केलच्या वर पॉइंटर असेल आणि आपण थोडंसं काय बघितलं, डाव्या बाजूनं थोडंसं बघितलं तर रिडिंग थोडंसं पुढे दिसणार तुम्हाला. ओके, म्हणजे लेफ्ट कडून थोडंसं बघितलं तर हा जो पॉइंटर आहे तो 20च्या थोडंसं पुढे तुम्हाला दिसणार, बरोबर आहे ना? लेफ्ट साईडनं बघितलं तर. आणि राईट हँड साईडनं जर बघितलं तर काय होणार बघा, राईट हँड साईडनं जर बघितलं तर हा जो पॉइंटर आहे तो 20च्या थोडंसं पाठे. ऍक्च्युअली पॉइंटर कुठं आहे? 20 वर एक्झॅक्टली आहे, बरोबर. परंतु थोडंसं पॉइंटरच्या उजव्या साईडनं बघितलं, राईट हँड साईडनं बघितलं तर पॉइंटर 20च्या थोडंसं लेफ्ट हँड साईडला दिसणार आणि त्या पॉइंटरला थोडंसं लेफ्ट हँड साईडनं बघितलं तर काय होणार? थोडासा तो राईट हँड साईडला दिसणार. लक्षात येत आहे? म्हणजे आपल्याला करेक्ट रिडिंग मिळणार नाही. म्हणजे थोडक्यात रिडिंग करेक्टली आपल्याला घ्यायचं असताना आपण कसं ऑब्झर्व केलं पाहिजे? लक्षात घ्या, त्या स्केलला बरोबर परपेंडिक्युलर, त्याच्या बरोबर वरून बघायला पाहिजे. थोडंसं डावीकडून किंवा थोडंसं उजवीकडून बघून चालणार नाहीये. अदरवाईज काय होणार? पॉइंटर तुम्हाला ट्रू रिडिंगच्या थोडंसं पाठीमागं किंवा पुढं गेलेला दिसणार. लक्षात येतंय मी काय सांगतोय? त्याच्यामुळे रिडिंग घेत असताना तुम्हाला काय करावं लागेल? एक्झॅक्टली परपेंडिक्युलर डायरेक्शन, परपेंडिक्युलर टू स्केल तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल किंवा नॉर्मल टू द स्केल एक्झॅक्टली तुम्हाला ऑब्झर्व करावं लागेल, तरच पॅरालॅक्स एरर येणार नाही. ओके, so parallax error is produced when observer does not see normal to the scale. Okay, it is produced when observer doesn't see exactly normal to scale. म्हणजे ऑब्झर्वेशनची डायरेक्शन ही स्केलला एक्झॅक्टली परपेंडिक्युलर असली पाहिजे. नॉर्मल म्हणजे काय? परपेंडिक्युलर असली पाहिजे. अदरवाईज थोडंसं लेफ्ट किंवा राईटनं बघितलं तर ते रिडिंग आपल्याला करेक्टली दिसणार नाही. दॅट इज द पॅरालॅक्स एरर. So this is the second type of error. Next, third type of error is the environmental error. एन्व्हायरमेंटल एरर म्हणजे काय?
errors in measurement. Errors in measurement due to changes in environmental condition. Changes in environmental conditions. Changes in environmental conditions is called as changes in environmental conditions. Environmental conditions मधले change म्हणजे काय? That is change in temperature, pressure, humidity, etc. म्हणजे एन्व्हायरमेंटल कंडिशन काय कॉन्स्टंट राहत नाहीत, बरोबर. त्याचं टेम्परेचर म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर, एन्व्हायरमेंटल प्रेशर, एन्व्हायरमेंटल ह्युमिडिटी कंटिन्युअसली चेंज होत असतं. मॉर्निंगच्या वेळी टेम्परेचर कमी असतं, आफ्टरनूनला वाढतं, परत इव्हनिंगला कमी होतं. प्रेशरचं देखील त्या पद्धतीनं असतं. प्रेशर प्लेस टू प्लेस चेंज होतं. ओके, डे टू डे चेंज होतं, टाइम टू टाइम चेंज होणार आहे. ओके, ह्युमिडिटी देखील कॉन्स्टंट नसते. आणि या एन्व्हायरमेंटल कंडिशन चेंज झाल्यामुळं ओके त्याच्या ज्या एरर प्रोड्यूस होतात त्याला काय म्हणायचं? इज कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंटल एरर. एक एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, एका ऑब्जेक्टची लेंथ आपण काय करायचं, मॉर्निंगला मेजर करायचं आणि नंतर आफ्टरनूनला मेजर करायचं. तर त्या ऑब्जेक्टची लेंथ जी आहे ना ती तेवढीच मिळेल असं नाहीये, थोडीशी कमी जास्त होऊ शकते. का तर ही एरर जी आहे ती एक तर त्या ऑब्जेक्टच्या एक्सपान्शनमुळे होऊ शकते किंवा स्केलच्या एक्सपान्शन. समजा आपण एका मेटलची स्केल अनेक वेळा मेजरमेंट मध्ये वापरली जाते. ही मेटॅलिक स्केल आहे, ठीक आहे. आणि मेटॅलिक स्केल काय होणार, कुठल्याही ऑब्जेक्टची तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे की टेम्परेचर वाढलं की त्याचं एक्सपान्शन होतं, टेम्परेचर कमी झालं की त्याचं कॉन्ट्रॅक्शन होतं, बरोबर. तसं स्केलचं देखील होणार ना. स्केल टेम्परेचर वाढलं की त्याची लेंथ थोडीशी वाढणार. लेंथ वाढणार म्हणजे त्याचं जे स्केल त्याच्यावर प्रिंट केलेली असणार आहे 1 मिलीमीटर 2 मिलीमीटर, त्यांच्यामधलं स्पेसिंग थोडंसं वाढणार. आणि ते स्पेसिंग थोडंसं वाढलं तर 1 मीटर ऍज इट इज 1 मीटर राहणार नाही ना. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, लेंथ चुकीची मिळणार आहे. मी काय सांगतोय लक्षात येते का? म्हणजे एन्व्हायरमेंटल चेंजेस झाल्या की ते इन्स्ट्रुमेंटचं एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन किंवा जे आपण मेजर करणार आहे त्या ऑब्जेक्टची लेंथ कमी जास्त वगैरे होणं या हे प्रकार होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे ह्या एरर क्रिएट होऊ शकतात. तर त्याच्यासाठी करेक्ट मेजरमेंट आपल्याला घ्यायचे असेल तर काय करावं लागेल, एन्व्हायरमेंटल कंडिशन कंट्रोल रूम जे असणार आहे म्हणजे एसी रूम जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला मेजरमेंट करावे लागतील. अनेक वेळा जिथे इंडस्ट्रीजमध्ये हाय अॅक्युरेसीनं मेजरमेंट घेतली जाते तिथं काय केलं जाते, पूर्णपणे एसी रूम मध्ये या मेजरमेंट केल्या जातात. म्हणजे तिथं टेम्परेचर प्रेशर अजिबात कमी जास्त होऊ दिलं जात नाही. त्याच वेळी सगळे जे रिडिंग्स आहेत ते करेक्टली येणार आहे, अदरवाईज एरर येऊ शकते. नेक्स्ट फोर्थ टाइप ऑफ एरर इज द थिओरॉटिकल एरर. थिओरॉटिकल एरर. अजून आपण सिस्टमॅटिक एरर मध्येच आहे, लक्षात घ्या. ओके, तर थिओरॉटिकल एरर म्हणजे काय, द एरर्स विच आर ड्यू टू wrong approximation made in the derivation. Errors which are produced due to wrong approximations made in derivation are called as theoretical error. Theoretical errors.
म्हणजे काही वेळेला मेजरमेंट मध्ये थेरॉटिकल एरर देखील येऊ शकतात. एक एक्झाम्पल देतो, तुम्ही जर कदाचित स्टडी केलेला असेल. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचा किंवा मॅग्नेटिक फील्ड इंडक्शनचा एक फॉर्म्युला आहे ना. मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला आहे μ0/4π इंटू 2m/r³. हा फॉर्म्युला तुम्ही कदाचित स्टडी केलेला असेल, मॅग्नेटिक इंडक्शनचा फॉर्म्युला. ठीक आहे. आता इथे एक अप्रॉक्सिमेशन आपण केलंय. अप्रॉक्सिमेशन काय केलंय की त्या डायपोलची लेंथ खूप स्मॉल आहे आणि काय केलेलं आहे, डायपोलची लेंथ स्मॉल आहे आणि डिस्टन्स लार्ज आहे, हे अप्रॉक्सिमेशन केलंय. बरोबर. म्हणजे हा फॉर्म्युला त्याच कंडिशनला फक्त सुटेबल आहे. समजा हा फॉर्म्युला इथं जे अप्रॉक्सिमेशन केलेलं आहे, ते अप्रॉक्सिमेशन केलंय तिथं आपण हा जर वापरला नाही तर काय होणार आहे, मिस्टेक होणार, तिथं एरर येणार आहे. लक्षात येतंय मी काय सांगतोय? किंवा अनेक वेळा अनेक डेरिवेशन असे असतात की ज्याच्यामध्ये साइन थिटा इज इक्वल टू आपण काय करतोय, टॅन थिटा ऍझ्युम करतोय, किंवा टॅन थिटा इज इक्वल टू जस्ट थिटा ऍझ्युम करतोय, साइन थिटा इज इक्वल टू थिटा ऍझ्युम करतोय. हे कधी अप्रॉक्सिमेशन पॉसिबल आहे, वेन थिटा स्मॉल असेल. काही वेळेला काही डेरिवेशन करत असताना थिटा स्मॉल असेल आणि रेडियन मध्ये असेल तर काय करतो, साइन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा घेतो, किंवा साइन थिटा इज इक्वल टू थिटा घेऊन काय करतो, आपण सगळं डेरिवेशन करतो, फॉर्म्युला काढतो आणि त्या फॉर्म्युल्याच्या साइन आपण मेजरमेंट करतो आणि फायनल आन्सर काढतो. बरोबर. परंतु जर थिटा जिथं आपण ही मेजरमेंट करायला लागलोय थिटा स्मॉल राहतच नसेल, लार्ज येत असेल, तर काय होणार आहे, ऑटोमॅटिकली तिथे एरर्स येणार आहेत. ठीक आहे. तर याला थेरॉटिकल एरर्स असं म्हणायचं. म्हणजे थेरॉटिकल एरर जनरली कधी क्रिएट होते, तर ज्यावेळी अप्रॉक्सिमेशन काय केलेले आहेत हे जर ऑपरेटरला माहिती नसेल आणि ऑपरेटर काय करत असेल, तोच फॉर्म्युला सगळ्या ठिकाणी वापरत असेल, अप्रॉक्सिमेशनच्या कंडिशन नुसार ज्या कंडिशन आहेत तिथं देखील तोच फॉर्म्युला वापरत असेल, तर काय होणार आहे, तिथे एरर्स क्रिएट होणार आहेत. याला म्हणायचं थेरॉटिकल एरर्स. ओके. Next type of error is gross error. There is one more error which is called as gross error. Okay, gross error म्हणजे काय? It is the combination of personal and instrumental error. It is combination of personal and instrumental error. Personal and instrumental error. ओके. म्हणजे काही वेळेला एरर अशी असते की ती इन्स्ट्रुमेंट मुळे आहे का पर्सन मुळे आहे हे क्लिअरली डिस्टिंग्विश करता येत नाही. तर ती जी एरर आहे ना, म्हणजे पर्सन आणि इन्स्ट्रुमेंट या दोघांच्या कॉम्बिनेशन मुळे तयार होणारं जी एरर आहे ना, त्याला काय म्हणायचं, ग्रॉस एरर असं म्हणायचं. ओके. दिस कॉजेस ड्यू टू फॉल्टी ऍडजस्टमेंट ऑर इम्प्रॉपर युजेस. ओके. फॉल्टी सेटअप किंवा ऍडजस्टमेंट, फॉल्टी सेटअप, फॉल्टी ऍडजस्टमेंट किंवा इम्प्रॉपर यूज ऑफ इन्स्ट्रुमेंट. ओके. याला काय म्हणायचं, ग्रॉस एरर असं म्हणायचं. तर इथून पुढे लक्षात ठेवा, ग्रॉस एरर म्हणजे कॉम्बिनेशनची एरर आहे, पर्सन आणि इन्स्ट्रुमेंट दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे क्रिएट होणारी एरर. That is called as gross error. Okay. So these are the different types of systematic errors. तर इथपर्यंत आपल्याला आपला सिस्टमॅटिक एररचा पार्ट संपलेला आहे. सिस्टमॅटिक एरर म्हणजे बघा, पुन्हा एकदा हा चार्ट बघा. एरर्स मध्ये बेसिकली दोन टाईप आहेत, सिस्टमॅटिक आणि रॅन्डम. त्याच्यामधले सुरुवातीला इन्स्ट्रुमेंट एरर, त्याचे टाइप्स बघितले, पर्सनल एरर आणि त्याचं एक पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणजे पॅरालॅक्स एरर आपण बघितलेला आहे, पॅरालॅक्स एरर. ओके. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल एरर आपण बघितलं, ज्या टेम्परेचर, प्रेशर, ह्युमिडिटी याच्या व्हेरिएशनमुळे क्रिएट होतं. त्याच पद्धतीने थेरॉटिकल एरर बघितलं आपण, आणि आणखी कुठलं बघितलं, ग्रॉस एरर. ग्रॉस एरर. ठीक आहे. एवढ्या टाईपच्या एरर्स आपण बघितलेले आहेत. सिस्टमॅटिक एरर. आता बघायचं आहे रॅन्डम एरर. रॅन्डम एरर मध्ये कुठलेही टाइप्स नाही आहेत. ओके. आता रॅन्डम एरर म्हणजे काय असतं लक्षात घ्या. सिस्टमॅटिक एररच्या एक्झॅक्टली अपोजिट. ओके. आणि त्याच्या शब्दातच त्याचं जे सेंटेन्स आहे ना रॅन्डम एरर, त्याच्यामध्येच ते दिलेलं आहे, लक्षात घ्या. रॅन्डम एरर म्हणजे काय,
एरर्स विच आर ड्यू टू अननोन रिझन, ज्याला कुठलंही रिझन नाहीये, ज्या एरर अनएक्सपेक्टेड असतात, प्रत्येक वेळी रिपीट होतील असं नाहीये, ऍक्सिडेंटली प्रोड्यूस होतात, त्याला काय म्हणायचं? रॅन्डम एरर. ओके, दी एरर्स which are due to unknown reasons, which are due to unknown reasons and produced accidentally in measurement are called as random errors. लक्षात येत आहे? अशा एरर की ज्याला काय रिझन नसतं किंवा त्याचं रिझन आपण फाइंड आउटच करू शकत नाही, कारण त्या प्रत्येक वेळी रिपीट होत नाहीत, अचानकपणे कधी प्रोड्यूस होतील ते सांगता येत नाहीत. ओके, अशा ज्या एरर्स आहेत ना त्याला रॅन्डम एरर असं म्हणायचं. ओके, रॅन्डम एररचं एक्झॅक्ट रिझन माहिती नसतं, परंतु एक्झाम्पल जर द्यायचं झालं याचं, फॉर एक्झाम्पल सडन व्हायब्रेशन्स, सडन व्हेरी स्मॉल व्हायब्रेशन्स म्हणजे मेजरमेंट करताना अचानकपणे कुठून तरी व्हायब्रेशन्स आली आणि थोडंसं इन्स्ट्रुमेंट डिस्टर्ब झालं बरोबर मेजरमेंट करत असताना, किंवा सडन चेंज इन द व्होल्टेज, सडन चेंज इन व्होल्टेज. अनेक इन्स्ट्रुमेंट इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंट आहेत, बरोबर, इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंट आहेत, आणि ते मेजरमेंट करत असताना अचानकपणे त्या सिस्टम, मेजरमेंट सिस्टम मधलं व्होल्टेज थोडंसं काय झालं, फ्लक्च्युएट झालं, चेंज झालं. ओके, तर ती एरर क्रिएट होणार आहे. अशा प्रकारे भरपूर रिझन की ज्याचं रिझन आपल्याला एक्झॅक्टली हेच आहे का ते सांगता येत नाही, परंतु अशा अनेक रिझन असतात. ओके, की ज्याच्यामुळे मेजरमेंट मध्ये एरर येऊ शकतात, ज्याला आपण रॅन्डम एरर असं म्हणतो. ओके, म्हणजे बघा, सिस्टमॅटिक एररचे रिझन नोन असतात, रॅन्डम एररचे रिझन अननोन असतात. सिस्टमॅटिक एरर जनरली लार्ज मॅग्निट्यूड मध्ये असते आणि रॅन्डम एरर ही जनरली काय असते, जनरली स्मॉल इन मॅग्निट्यूड. ओके, त्याचबरोबर ही जी रॅन्डम एरर आहे ती प्रत्येक मेजरमेंट मध्ये रिपीट होईल असं नाहीये, डझंट रिपीट. आता सिस्टमॅटिक एरर म्हणजे एका इन्स्ट्रुमेंट मध्ये एरर प्रोड्यूस झाली तर ती प्रत्येक वेळी प्रत्येक मेजरमेंट मध्ये ते इन्स्ट्रुमेंट वापरल्यानंतर एरर प्रोड्यूस होणार आहे. ओके, परंतु ही प्रत्येक वेळी रिपीट होईल असं नाही, डझंट रिपीट इन एव्हरी मेजरमेंट. कधी येईल ते काय सांगता येत नाही, एव्हरी मेजरमेंट. त्याचबरोबर सिस्टमॅटिक एरर कशी असते, युनिडायरेक्शनल असते, म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या नेहमी जास्तच रिडिंग देणार किंवा ट्रू व्हॅल्यूच्या नेहमी कमीच रिडिंग देणार जर एरर असेल तर. ही रॅन्डम एरर कधी त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त रिडिंग देते, कधी त्याच्यापेक्षा थोडंसं कमी रिडिंग देते, कधी रिडिंग मध्ये एरर येतच नाही. लक्षात घ्या, असं होतं, लक्षात घ्या. इट इज बाय डायरेक्शनल, इट इज बाय डायरेक्शनल, इट इज बाय डायरेक्शनल. आता ही कधी कधी रिपीट होते, कधी कधी रिपीट होत नाही, त्याचं रिझन काय माहिती नसतं, त्याच्यामुळे रॅन्डम एरर आपण कम्प्लिटली काढून टाकू शकत नाही. ओके, इट कॅन नॉट बी कम्प्लिटली इलिमिनेटेड. कम्प्लिटली आपण याला काढून टाकू शकत नाही. सो दिस इज द रॅन्डम एरर. आता काय करूया आपण, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर मधला थोडासा डिफरन्स बघूया, डिफरन्स बिटवीन सिस्टमॅटिक अँड रॅन्डम एरर. ओके, डिफरन्स बिटवीन systematic and random errors. ओके, तर शॉर्ट मध्ये इथं मी लिहितो सिस्टमॅटिक आणि सेकंड असणार आहे रॅन्डम. सिस्टमॅटिक आणि रॅन्डम.
याच्यामध्ये सिस्टमॅटिक एररला काय असतात, नोन रिझन्स असतात. दीज आर ड्यू टू नोन रिझन. म्हणजे जसं इन्स्ट्रुमेंट किंवा पर्सन किंवा एन्व्हायरमेंट याला रिझन नसतात, अननोन रिझन. रॅन्डम एरर आर ड्यू टू अननोन रिझन्स. हे शॉर्ट मध्ये लागलोय, तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं तर ते तुम्हाला व्यवस्थित फुल सेंटेन्स लिहावं लागेल. सिस्टमॅटिक एरर्स आर ड्यू टू known reasons and random errors are due to the unknown reason. या पद्धतीने व्यवस्थित लिहावं लागेल. ठीक आहे. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक एरर जे आहेत त्या काय असतात, जनरली सिस्टमॅटिक एरर प्रत्येक मेजरमेंट मध्ये रिपीट होतात असेल तर, रिपीट इन एव्हरी मेजरमेंट. आणि हे रिपीट होईलच असं नाही, रिपीट नाही होत. डझंट रिपीट इन एव्हरी मेजरमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर सिस्टमॅटिक एरर जे आहे ते जनरली युनिडायरेक्शनल असते. युनिडायरेक्शनल म्हणजे ट्रू व्हॅल्यूच्या एकतर वर किंवा एकतर खाली. हे काय असणार आहे, बाय डायरेक्शनल. सिस्टमॅटिक एररचं रिझन माहिती असल्यामुळे त्याला आपण कम्प्लिटली काढून टाकू शकतो. कॅन बी कम्प्लिटली इलिमिनेटेड. आणि हे कॅन नॉट बी कम्प्लिटली इलिमिनेटेड. completely eliminated. ओके. तर या पद्धतीनं याच्यामधले दोन सिस्टमॅटिक आणि रॅन्डम एरर मधले डिफरन्सेस आहेत. आता एररचा पार्ट तर आपण बघितला, म्हणजे कुठल्या कुठल्या टाईपचे एरर असतात, ओके, त्याचं क्लासिफिकेशन काय काय आहे, हा सगळा पार्ट आपण बघितलेला आहे. आता आपण बघूया एरर मिनिमाइज कशा करायच्या, हाऊ टू मिनिमाइज दिस एरर्स, हा आपल्याला पार्ट आता बघावा लागेल. ओके. बघा आता, मेथड्स टू मिनिमाइज एरर्स. मेथड्स टू मिनिमाइज एरर्स. आता मेथड्स टू मिनिमाइज एरर म्हणजे सिस्टमॅटिक एरर कमी कशा करायच्या, आणि रॅन्डम एरर आपण कम्प्लिटली काढून टाकू शकत नाही, परंतु सिस्टमॅटिक एरर मात्र आपण कम्प्लिटली काढून टाकू शकतो. मेथड्स टू मिनिमाइज एरर, त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड काय बघा. फर्स्ट मेथड, आता सिस्टमॅटिक एरर कुणामुळे तयार होतात, एक म्हणजे पहिली गोष्ट आपण बघितली इन्स्ट्रुमेंट मुळे. ठीक आहे. तर प्रॉपर केअर ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड प्रिकॉशन ऑफ द इन्स्ट्रुमेंट while taking the measurement. ओके. तर फर्स्ट मेथड काय असणार आहे, प्रॉपर मेंटेनन्स म्हणूया आपण, प्रॉपर मेंटेनन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट. इन्स्ट्रुमेंटचा प्रॉपर मेंटेनन्स केला अँड प्रिकॉशन्स while using it. हे केल्यानंतर काय होणार, इन्स्ट्रुमेंटल एरर कमी होणार. पर्सनल एरर जर कमी करायचे असेल तर ट्रेनिंग ऑफ द पर्सन्स, टेकिंग रीडिंग, टेकिंग मेजरमेंट, म्हणजे त्या पर्सनला काय करायची, ट्रेनिंग द्यायचं, जेणेकरून त्याचं केअरलेसनेस किंवा मिस्टेक वगैरे या ज्या गोष्टी आहेत ते कमी होतील. एन्व्हायरमेंटल एरर कमी करायचे असेल तर काय करावं लागेल तुम्हाला, तर याच्यामध्ये एन्व्हायरमेंटली कंट्रोल कंडिशन मध्ये मेजरमेंट घ्यायच्या. ओके. कॅरी आउट मेजरमेंट in environmentally controlled conditions.
एन्व्हायरमेंटली कंट्रोल कंडिशन्स मध्ये काय करू शकताय तुम्ही, मेजरमेंट करून एरर्स मिनिमाइज करू शकताय. बरोबर. बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर प्रॉपर मेंटेनन्स ऑफ इन्स्ट्रुमेंट करून आणि प्रिकॉशन घेऊन यूज करत असताना ते मिनिमाइज करू शकताय, किंवा पर्सनला ट्रेनिंग देऊन, किंवा एन्व्हायरमेंटली कंट्रोल कंडिशन मध्ये मेजरमेंट घेऊन. आता हे पहिले जे 3 रिझन आहेत ते कशासाठी आहेत, सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज करायला. कशासाठी, सिस्टमॅटिक एरर मिनिमाइज करायला हे पहिले 3 रिझन आहेत. त्याच्यानंतर रॅन्डम एरर मिनिमाइज करायला काय करायचं, हे बघा. रॅन्डम एरर मिनिमाइज करायला जनरली काय करायचं, एक रिडिंग घेण्याऐवजी, कारण रॅन्डम एरर कधी प्रोड्यूस होईल काय सांगता येत नाही. एकच रिडिंग घेतला आणि त्याच्यामध्ये जर एरर आली तर काय होणार आहे, तुमचं रिडिंग रॉंग होणार आहे. त्याच्याऐवजी काय करायचे, लार्ज नंबर ऑफ रिडिंग घ्यायचे. जास्त रिडिंग, एक घेण्याऐवजी 5-10 रिडिंग घ्यायचे, आणि 5-10 मध्ये कुठंतरी 1-2 वेळा रॅन्डम एरर येणार, आणि 5-10 रिडिंग घेतले की त्याचं मीन काढायचं. मीन काढल्यामुळे काय होणार आहे, ती एरर ती काय होते, 10 रिडिंग मध्ये डिवाइड होते, म्हणजे कमी होते. लक्षात येत आहे. सो टेक a number of readings and calculate average ठीक आहे. म्हणजे लार्ज नंबर ऑफ रिडिंग घ्यायचं आणि ऍव्हरेज घ्यायचं, जेणेकरून रॅन्डम एरर कमी होईल. किंवा दुसरी मेथड काय आहे, एखादी मेजरमेंट घेत असताना स्मॉल मेजरमेंट घ्यायची नाही, जेवढी लार्ज मेजरमेंट घेता येईल तेवढी घ्यायची. ओके. टेक measurement as large as possible, take measurement as large as possible. बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला सिंपल पेंड्युलमच्या एका ऑसिलेशनचा टाइम पिरियड मेजर करायचा आहे. तर काय करायचं, पेंड्युलम ज्यावेळी सोडणार त्यावेळी स्टॉपवॉच चालू करायचं, आणि त्याचे एका ऑसिलेशनला टाइम मेजर करायचं नाही, लार्ज टाइम मेजर करायचा. म्हणजे एक 10, 15, 20 ऑसिलेशन साठी टाइम काय करायचा, टोटल मेजर करायचा, आणि मग स्टॉपवॉच बंद करायचं. म्हणजे एका ऑसिलेशनला स्टॉपवॉच बंद करायचं नाही, तर अनेक ऑसिलेशन झाल्यानंतर स्टॉपवॉच बंद करायचं, आणि नंतर एका ऑसिलेशनचा टाइम काढण्यासाठी काय करायचं, त्या नंबर ऑफ ऑसिलेशन टोटल टाइमला डिवाइड करायचं. सो टेक मेजरमेंट ऍज लार्ज ऍज पॉसिबल, त्याचं हे एक्झाम्पल होऊ शकेल. त्याचबरोबर आणखी काय होऊ शकते याच्यामध्ये मेथड, तर यूज द इन्स्ट्रुमेंट ऑफ मिनिमम लिस्ट काउंट. यूज इंस्ट्रूमेंट ऑफ मिनिमम लिस्ट काउंट. कारण लिस्ट काउंट जेवढा कमी तेवढं काय होणार आहे, जास्त ऍक्युरेट रिडिंग आपल्याला मिळणार आहे. कारण आता स्केल आपण वापरली तर 1 mm रिडिंग घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा खालचं रिडिंग घेऊ शकत नाही. परंतु व्हर्नियर कॅलिपर मायक्रोमीटर वापरलं तर 0.02 किंवा 0.01चं रिडिंग देखील आपण मेजर करू शकतो. जेवढा लिस्ट काउंट कमी तेवढा आपण रिडिंगच्या जास्त क्लोज जाणार. सो यूज द इन्स्ट्रुमेंट ऑफ मिनिमम लिस्ट काउंट. कमीत कमी लिस्ट काउंटचे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला वापरावं लागेल. ओके. सो दीज आर द व्हेरियस मेथड्स टू मिनिमाइज एरर. एरर मिनिमाइज करायचे असेल तर या डिफरंट मेथड्स तुम्हाला यूज कराव्या लागणार आहेत. लक्षात आलं. सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. नेक्स्ट लेक्चर मध्ये आता एरर्स मधला इस्टिमेशन ऑफ एरर नावाचा फक्त पार्ट इथं राहिलेला आहे. इस्टिमेशन आणि प्रोपोगेशन ऑफ एरर, आणि इस्टिमेशन ऑफ एरर आणि प्रोपोगेशन ऑफ एरर हा पार्ट संपला की हा चॅप्टर आपला फर्स्ट चॅप्टर फिनिश होईल. ठीक आहे.